डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा MIDCच्या कर्मचाऱ्यांची हलगर्जीपणा समोर आलेला आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवलीच्या मिलापनगर परिसरात आणि या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे या ठिकाणी जी पाईपलाईन आहे, महानगर गॅसची जी पाईपलाईन आहे ती या ठिकाणी फुटलेली आहे आणि विशेषतः या स्फोटमुळे आणि मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये धावपळ देखील निर्माण झाली आहे। सध्या तरी आपण पाहिलं तर या ठिकाणी दुरुस्तीचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। मात्र वारंवार तक्रार देऊनही जो सिमेंट काँक्रिटीकरणचा रस्ता आहे तो रस्ता पाहिजेल तेव्हा आणि पाहिजेल तशा पद्धतीने तोडत असल्याने या ठिकाणी अनेक वेळा विद्युत पुरवठा असेल किंवा गॅस पाईपलाईन असेल, नळ असेल, अशा वेगवेगळ्या समस्यांना पाईपलाईन तुटत असल्याने वेगवेगळ्या समस्यांना स्थानिक नागरिकांना सामोरे जावं लागत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ही पाईपलाईन नेमकी कधी फुटली आणि काय परिस्थिती यावेळेला होती हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या मिलापनगरचे काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। सर, काय सांगाल, किती वर्षापासून राहतात आणि आज नेमका तुमच्या घरामध्ये काय नेमकं भीतीचं वातावरण होतं? मी आता इथे जवळजवळ 25 ते 27 वर्षापासून राहतो आणि आम्ही सगळे रहिवासी इथे व्यवस्थित मिलापनगरमध्ये ही बंगल्यांची सोसायटी आहे, बिल्डिंग्स पण आहेत आणि इथे गटारांचं काम आणि रोडचं काम हे गेले 6 महिन्यापासून चालू आहे। आता नॉर्मली कोणीही शिकलेला माणूस हे सांगेल की गटारांचं काम आधी करतात आणि त्याच्यानंतर रोडचं काम करतात। इथे यांनी रोडचं काम केलं, काँक्रीटचे रोड करून आता तुम्ही बघत असाल तर काँक्रीटचा रोड परत खोदून आडवं गटार टाकतायत गटारचे काम केल्यानंतर। त्यांना याचा जाब विचारला असं काय करतायत, ते अत्यंत गमतीशीर त्यांनी उत्तर दिलं, त्या बाजूची गटार आणि या बाजूची गटार यांना जोडण्यासाठी हे केलेलं आहे। मग हे आधी काय झोपले होते का? रोडचं काम करायच्या आधी त्यांनी गटाराचं काम का नाही केलं? दुसरी गोष्ट, गटाराचं काम, गटार सरळ असलं पाहिजे एका दिशेमध्ये, सरळ आलं, इथून वाकडं घेतलं, तिथून तिरकं गेलं, परत तिकडे अँगल दिला, ही कुठली नेमकं पद्धत हे आहे? कुठलं काम आहे? पालिकेचं काम आहे, MIDCचं आम्ही काम आहे? चौकशी केली, MIDCचं काम म्हणून सांगितलं। यासाठी मी स्वतः 4 वेळा MIDCच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो। यांच्याविरुद्ध कंप्लेंट तिथे मी लेखी लॉन्च केलेली आहे MIDC ऑफिसमध्ये, तरीसुद्धा या कॉन्ट्रॅक्टरवर त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। आज नेमकी काय धावपळ होती पूर्ण परिसरामध्ये? नेमकं हे कधी हा आज हे स्फोट झाला? साधारणतः 1 ते 1.5 तासापूर्वी हे JCPने इथे काम करत असताना तुम्ही जर बघताय तिथे तो पिवळा पाईप जो दिसतोय त्याचे त्यांनी तोडला, 2 तुकडे झाले, प्रचंड स्फोट झाला आणि संपूर्ण हा जो गॅस आहे LPG तो सगळीकडे पसरला। हे सर्व उघडं असून सुद्धा सर्वत्र सगळ्या घरांमध्ये आणि वातावरणामध्ये गॅसचा वास येत होता। अत्यंत भयावह स्थिती होती। मी जेव्हा वरून बघितलं, आरडाओरड चालू झाला, सर्व लोक रस्त्यांवर धावत होते, काम करणारे लोकसुद्धा धावत सुटले, त्यातल्या एका माणसाला लागलं सुद्धा खूप। त्याच्यामुळे मी इथे परत आलो। मग महानगरवाल्यांना फोन करून आता त्यांना बोलवलं, ते जॉईंट मारायचं काम करतायत। परंतु हे काम करत असताना हा जो शुद्ध निष्काळजीपणा यांच्याकडून दाखवला जातो, ह्या काम करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणीही इथे हजर नसतं। तर एकीकडे पाहिलं तर पालिका असेल, MIDC असेल, दोन्ही संयुक्त कुठेतरी गटार किंवा इतर पाण्याची व्यवस्था करावी लागते। मात्र हे दोघांमध्ये समन्वय नसल्यामुळे असे प्रॉब्लेम येतात असं वाटतं का तुम्हाला? समन्वय तर फारच महत्त्वाचा आहे। पहिली गोष्ट, ज्या डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे साहेबांनी सांगितलं तसं MIDC आहे किंवा कॉर्पोरेशन आहे, यांच्या ऑफिसर्स किंवा यांचे जे स्टाफ आहेत त्यांच्यामध्ये समन्वय ही सगळ्यात पहिली गोष्ट आवश्यक आहे। त्याच्यानंतर त्यांचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा जे ॲक्च्युअल काम करणारे, फील्डवरती काम करणारे वर्कर्स आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय तर सगळ्यात जास्त आवश्यक आहे, कारण ते ॲक्च्युअली फील्डवरती उभे आहेत आणि ते करताना पुरेशी सुरक्षाची हे आहे, काळजी आहे, ती घेणं आवश्यक आहे। पण आम्ही बऱ्याच वेळेला बघितलं आहे, डॉक्टर साहेब पण म्हणले तसं, 6-7 महिन्यापासून रोडचं काम चाललं आहे, पण कुठेही ह्या समन्वयाचा किंवा एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग किंवा नॉलेज शेअरिंग असं आपण म्हणतो, त्या पद्धतीचं कुठलाही समन्वय या लोकांमध्ये किंवा काम करणाऱ्यांमध्ये आणि साहेब लोकांमध्ये मे बी तो नाही आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यातनंच हा एक मोठी दुर्घटना होता होता टळलेली आहे। डॉक्टर साहेब म्हणतात तसा मोठा स्फोट झाला, सगळीकडे गॅस पसरला आणि जर का अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला जर का एखादा स्पार्क झाला असता किंवा काय झालं असतं, तर या परिसरातले जे आजूबाजूचे जे बंगले आहेत त्यांचं काय झालं असतं, याचा विचार साहेब लोकांनी किंवा अधिकाऱ्यांनी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। एकंदरीत पाहिलं, MIDC असेल, महानगरपालिका असेल, यांचा समन्वय नसल्याने कामगार आपल्या पद्धतीने काम करतो आणि याचाच फटका स्थानिक रहिवाशांना लागतो। अशाच प्रकारे गॅस लाईन फुटल्याने मोठा स्फोट होऊन मोठी दुर्घटना देखील घडणार असल्याची भीती या परिसरातील
रहिवाशांमध्ये आहे आणि यामुळे कुठेतरी पालिका असेल, MIDC अधिकारी असतील यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी देखील मागणी आता रहिवाशांकडनं केली जात आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.